डोळे बंद करून शांत आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. वासुदेव श्रीकृष्ण म्हणतो ध्यान योगात. शनैः शनैः उपरमय बुद्ध्या ह्यात्मविभूतया विधृतया धारण करून धारणा ध्यान समाधी हळूहळू प्रयत्नपूर्वक मन शांत करत शनैः शनैः उपरमेव बुद्ध्या आत्मविधृतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. त्याप्रमाणे संध्याच्या वेळी पहाटेची संध्या असो, माध्यान्हाची संध्या असो, सायंकाळची संध्या असो, अन्यथा मध्यरात्रीची संध्या असो, त्रिकाल संध्या 4 वेळी ध्यान. शांत मन, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरणे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सत्य ज्ञानाच्या शेवटी. सत्य ज्ञान अंत गगनाचे प्रावरणे. पृथ्वीवर आभाळ आलाय, आकाश आहे, परंतु आसमान ते एवढंच नाही आहे. हे आवरण आहे. पर्यावरण म्हणतो, पर्यावरण, ॲटमॉस्फिअर. ह्या आवरणाच्या पलीकडे पूर्ण आहे. तसं ज्ञान, ज्ञानाचे अंती आवरण निर्माण झालं. ज्ञानाचे आवरण असू शकतात. ज्ञानेश्वर म्हणतात स्वतः. ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर म्हणतो ज्ञानाचे आवरण असू शकतात. सत्य ज्ञानाच्या पलीकडे आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरणे. नाही रूप वर्ण गुण जेथे. हे आकाश दिसत आहे, निळा रंग वाटतो आहे, ढग दिसतात, पण हे लघु सत्य आहे. पूर्ण सत्य त्याच्या पलीकडे खूप विशाल आहे. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. तो जो सत्य स्वरूप पांडुरंग विठ्ठल. माऊली म्हणतात पंढरपूरला दर्शन करून हा दिसला तर बाकी सगळं दूर केलं. दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची जे ज्योती ते उभी मूर्ती विटेवरी. ज्योतिषामपि तज्ज्योते तमसा. अंधकाराला नाश करणारी जी ज्योती आहे, ज्योत आहे, तिला प्रकाश देणारा जो आहे, भगवद्गीतेत म्हणतो तोच श्रीहरी. हे सत्य, हे ज्ञान, हे सगळं ज्याच्यामुळे आहे तो श्रीहरी.
अवघाच संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. जाईन गे माया तया पंढरपुरी, भेटेन माहेरी आपुलिया. ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आपलं माहेर म्हणतात. येग येग विठाबाई, माझे पंढरीची आई. सर्व सुकृताचे फळ, मी लाहीन क्षेम मी देईन परब्रह्मा. हे जे दर्शन झालं, हा जो विठ्ठल हृदयात आला, हे जी पांडुरंगाची आठवण आली, ही जी मायेची ममता लाभली, विठ्ठल रखुमाईचे स्मरण करून, आहे बाप विठ्ठल रखुमाई, ही भावना जागृत झाली. ते माझ्या सर्व सुकृताचे फळ ज्ञानेश्वर म्हणतात. आजपर्यंत केलेले सत्कर्म, तिचं सुंदर फळ मिळालं. आई वडिलांच्या रूपात जसे विठ्ठल रुक्मिणी मिळाले. बाप रखुमा देवी वरू, विठ्ठलेसी भेटी आपुले संसारी घेऊन राहे. बस आता काय, ज्ञानेश्वर महाराज आई वडील लहानपणीच सुटले, अनाथ झाले. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई म्हणतात, मिळाले मिळाले आई बाबा परत मिळाले. पंढरपूर माहेर आमचं. तर मन कसं शांत नाही होतं ना. एखादा भगवद्गीतेचा श्लोक, एखादा ज्ञानेश्वर तुकारामांचा अभंग, एखादा कबीर नानकचा दोहा, हसीबो धरीबो खेलीबो ध्यान, अहरनिश करिबो ब्रह्मज्ञान. खाए पिए न करे मन भंगा, नाथ कहूँ मैं तिसके संगा. संत गोरखनाथ, ज्यांच्या नावापासून गोरखा, गुरखा, नेपाळमधले हिंदू गोरखा झाले गोरक्षनाथ. अद्भुत सिद्धी प्राप्त संत. हसीबो खेलीबो धरीबो ध्यान, हसत खेळत, आनंदात, मजेत, अहर्निश कथिबो ब्रह्मज्ञान. सहज जीवन, सहज समाधी, खाए पिए न करे मन भंगा. श्री कृष्ण म्हणतो, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अरे खाण्यापिण्याला नाही म्हटलं बाबा. योग्य मात्रा, योग्य प्रमाणे, यथायोग्य, योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य तसं भोजन, आसन, आहार, व्यवहार, आमोद प्रमोद. खाए पिए न करे मन भंगा, खिन्न नको हो. तर नाथ, हे श्रीनाथ रंगनाथ कहे, मैं तिसके संगा, त्याच्यासोबत मी दिसेल तुला.
गुम होऊन नाही बसायचं आहे, राग लोभ नाही धरायचा आहे, रुसवा फुगवा नाही करायचा आहे. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसन्नतेचा झरा व्हावायचा आहे मनात, हृदयात प्रसन्नता वाटायची आहे. गीता प्रसाद, संत कृपा, गुरुबाणी, परमेश्वराची दया, जय श्री कृष्ण. विठ्ठल रखमाई, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.